जर मी हे एक गोष्ट केली नसती थेट मला आज ₹1000 नुकसान सहन करावा लागला असता. मी ₹10,000 कॅपिटलला पुढील 30 दिवसामध्ये किती वाढवू शकतो? आज आहे त्याचा डे 4. हा निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम आहे आणि ओव्हरऑल प्राइस बेरिश आहे. मार्केटने एक हाय बनवलं, नंतर डाऊन ट्रेंडमध्ये एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिला आणि तिथे एक नवीन लोअर लो क्रिएट केला. नंतर प्राइस रिटेस्ट करून पुन्हा वर गेली. जसं की मार्केटने हायच्या वर जाऊन लिक्विडिटी स्वीप केली आणि कॅन्डल क्लोज केली. मी लगेच एक लॉटसह पुढची एंट्री घेतली. एंट्री घेतल्यानंतर मार्केट थोडं खाली आल्यानं मला ₹800 प्रॉफिट दिसू लागलं. माझा टार्गेट मोठा होता त्यामुळे मी हे ट्रेड होल्ड केली. माझ्या ॲनालायसिसनुसार मार्केट मोमेंटमध्ये खाली पडायला हवे होतं, पण प्राइस रिव्हर्स झाली. जेव्हा मार्केट माझ्या एंट्रीच्या जवळपास येऊन कन्सोलिडेट करू लागले, तेव्हा मी कॉस्ट टू कॉस्ट वर्ड काढून टाकला, कारण मार्केट इथून कधीही वर जाऊ शकत होते. एक्झिट करताच मार्केट अग्रेसिव्हली पद्धतीने वर गेले आणि जर मी ट्रेड वेळेवर एक्झिट केली नसती तर मला जवळपास ₹1000 लॉस झाला असता. त्यामुळे आज आमचे कॅपिटल 12,434 वरून 12,440 वर झाले आहेत. आणि ह्या ट्रेडमध्ये आजची शिकवण, जर मार्केट तुमच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर तिथून विनाकारण न थांबता वेळेवर बाहेर निघणे हेच शहाणपणाचे ठरते.